महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उरण तालुक्यात कांदळवन आणि पाणथळे नष्ट करून मोठ्या प्रमाणात डेब्रिजचा भराव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी केला आहे। पर्यावरण संरक्षणासाठी कठोर कायदे अस्तित्वात असतानाही उघडपणे कांदळवन व पाणथळांचा विनाश सुरू असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। दादरपाडा बेंडोलखार पोस्ट दिगोडा परिसरात उरण हद्दीतील नक्स लॉजिस्टिकच्या पाठीमागील बाजूस शासनाच्या जमिनीवर कांदळवन नष्ट करून डेब्रिज टाकण्यात येत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे चेतन म्हात्रे यांनी प्रशासनाकडे लेखी स्वरूपात तक्रार केली आहे। मात्र तक्रारीनंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर आणि दुकानांवर तात्काळ द्रोणागिरी येथील सिडको अभियंता प्रशासन कारवाई करते, मग कांदळवन आणि पाणथळे नष्ट करणाऱ्यांवर मात्र मौन का बाळगते, असा सवाल स्थानिक भूमिपुत्रांकडून उपस्थित केला जात आहे। सिडको प्रशासन कांदळवन कक्ष, वन विभाग, महसूल विभाग आणि अन्य संबंधित यंत्रणा यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार कांदळवन आणि पाणथळे बुजवून त्या ठिकाणी पार्किंग, गोदामे आणि वेअरहाऊस उभारण्याचा प्रयत्न धुतुम, विंधणे, चिरनेर, दिगोडा आदी ठिकाणी सुरू आहे। तरी सुद्धा द्रोणागिरी सिडको अभियंता का कारवाई करीत नाही? महसूल विभाग का कारवाई करीत नाही? वन विभाग कांदळवन कक्ष का दुर्लक्ष करीत आहे? पाणथळ भाग नष्ट झाल्यामुळे परदेशातून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण कमी होत असल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले आहे। त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। पाणथळ नष्ट करणे, डेब्रिज टाकणे याबाबत कडक कायदे असताना सुद्धा कारवाई होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे। तसेच मुंबईतील डेब्रिज आणि कचरा पाणथळ व कांदळवन भागात टाकला जात असल्याने परिसरात प्रदूषण वाढत असून नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे। कांदळवन आणि पाणथळे हे किनारी भागासाठी नैसर्गिक संरक्षण कवच मानले जात असताना त्यांचा होत असलेला विनाश गंभीर मानला जात आहे। उरण परिसरातील अशाच एका प्रकरणात उरण तहसीलदारांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता। त्यामुळे विद्यमान तहसीलदारांनीही या प्रकरणात कठोर भूमिका घेत कांदळवन आणि पाणथळे नष्ट करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी RPI नेते संजय गायकवाड यांनी केली आहे। तसेच या प्रकरणी फॉरेस्ट डिपार्टमेंट, महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, सिडको, मॅंग्रोव्ह सेल, वन विभाग, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल तसेच जिल्हाधिकारी रायगड यांनी संयुक्त पाहणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी RPI नेते संजय गायकवाड यांनी केली आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।